लिंगणूरहून पंढरपूरकडे पायी दिंडीची तयारी सुरू. श्रीफळ वाढवून नियोजनाचा शुभारंभ. संतोषवाडी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याच्या 4थ्या वर्षाच्या नियोजनाला आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. गावातील मान्यवर, ग्रामस्थ आणि भाविकांच्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा पार पडला. या दिंडी सोहळ्यासाठी दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7 वाजता लिंगणूर येथून पंढरपूरकडे प्रस्थान करण्यात येणार आहे. दिंडीचे हे 4थे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात तयारी सुरू झाली आहे. आजपासून दिंडीत सहभागी होणाऱ्या भाविकांची नोंदणी, अन्नदान देणाऱ्यांची यादी, देणगीदारांची नोंद, वाहन व्यवस्था तसेच विसावा व मुक्काम स्थळाचे नियोजन यास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. आयोजकांकडून सर्व नियोजन काटेकोरपणे करण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान लिंगणूर गावात रोजगाराच्या मर्यादित संधी असताना मारुती अण्णा नलवडे यांचे सुपुत्र चंद्रकांत अण्णा नलवडे यांनी आपल्या कंपनीच्या माध्यमातून गावातील अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या या कार्यामुळे गावातील युवकांना स्थैर्य मिळाले असून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले आहे. विठ्ठल भक्तीचा वारसा जपत दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असून गावातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आयोजकांनी सर्व भाविकांना तन, मन आणि धनाने या दिंडी सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.